एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. तो पोपट दिसायला खूप सुंदर होता. पोपट हा जन्मल्यापासून एका पिंजऱ्यात राहत होता. पोपटाला त्या पिंजऱ्याची सवय झाली होती. पोपटाला अगदी सवयीप्रमाणे खायला प्यायला वेळेवर भेटायचे. त्याला त्या माणसाने आपली भाषा शिकवून पोपटाला बोलका पोपट बनवला होता. पोपट बोलत असल्याने घरातील लोकांकडून त्याचे कौतुक केले जाई. पोपट मात्र पिंजऱ्यातील पारतंत्र्यात असल्यामुळे त्याला खूप दुःख व्हायचे. बाकीच्या बाहेर फिरणाऱ्या पोपटाला पाहायचा तेव्हा पोपट आपली तुलना इतर पोपटांशी करायचा. आपण कधी बाहेर मनसोक्त उडणार याची त्या पोपटाला आस लागली. अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्या माणसाकडून ते उघडेच राहिले. माणसाला अचानक काहीतरी काम आल्याने तो लगेच घरून निघून गेला. पिंजऱ्याचे दार उघडे पाहताच पोपट त्या पिंजऱ्यातून सुटून आपली सुटका केली. त्या पोपटाला लहानपणापासून पिंजऱ्यात राहायची सवय लागली होती. त्यामुळे पोपटाला फारसे नीट उडता येत नव्हते. पोपट एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचे म्हटलं की त्याला त्रास होत असे. शेवटी तो एका झाडावर खूप सारे पोपट बसले होते. तेथे तो पोपट गेला. पण पोपट हा परकीय भाषेची सवय लागल्यामुळे तो त्या पोपटालाही त्या भाषेतून बोलू लागला. त्याला इतर पोपट आपली भाषा येत नाही म्हणून त्याला आपला सहकारी मानत नव्हते. अन्नाच्या शोधात तो इकडे तिकडे भटकू लागला. पण त्या पोपटाला अन्न भेटले नाही, कारण त्याला आयते अन्न खायची सवय लागली होती. तो त्याच्या सवयीचा गुलाम झाला होता. त्याचे जीवन खूप अवघड झाले. ऊन वारा पाऊस याची सवय नसल्याने तो पोपट खूप आजारी पडला. आता त्या पोपटाला अन्न भेटणे कठीण झाले. तो आजारी असल्याने अन्नाच्या शोधात जाऊ शकत नव्हता. आजारपण असल्याने तो आपल्या मालकाकडे सुद्धा परत जाऊ शकत नव्हता. त्या पोपटाचा मालक सुद्धा त्या पोपटाला शोधत होता. त्याने खूप प्रयत्न केले पण तो पोपट काही सापडला नाही, कारण तो आजारी असल्याने ते एका झाडाखाली पडून होता. त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही म्हणून तो पोपट खूप दिवस जगू शकला नाही. शेवटी तो मरण पावला. तात्पर्य: जास्त काळ गुलामगिरीत राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरून जाते.